कविता तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करते। तर आज आहे 31 डिसेंबर, शेवटचा दिवस आहे या वर्षाचा आणि आय होप तुम्हालाही हे वर्ष खूप असं मस्त गेलं असेल। तर आता आम्ही आलो आहोत मेलबर्न सेंट्रल स्टेशनला। तर आम्ही थोडं शॉपिंगला चाललो आहे। ॲक्च्युली हृदयचा बर्थडे येतोय जवळ 15 जानेला आणि नंतर आता याच्यानंतर हृदयच्या बाबांना सुट्ट्या नाही आहेत, म्हणून म्हटलं आताच आपण थोडी शॉपिंग करूया। आणि मार्चमध्ये आमचा इंडियाला जायचा प्लॅन चालू आहे, तर तो प्रॉपरली एक्झिक्यूट झाला तर इंडियालाही जाऊ म्हटलं। मग घरच्यांसाठी थोडं काहीतरी बघूया, तर म्हटलं तेच घ्यायला इथे आलो आहे आम्ही। आणि 31st सेलिब्रेशन इथे इव्हनिंगला असेल, अराउंड 7ला चालू होतं आणि पहाटे 3 वाजेपर्यंत असतं। एवढा वेळ नाही थांबणार, पण आपण जाऊन येऊ तिथे कसं आहे कसं नाही, काय एन्जॉयमेंट आहे तेही बघू। आणि आम्ही हा स्टेशनला आलेलो ना, हे स्टेशन ह्यांनी पूर्ण असं मॉलसारखं करून ठेवलं आहे आणि खूप सारे डेलिकसीज आहेत आणि दिसायलाच खूप टेम्पटिंग दिसत आहेत। मी थोडं रेकॉर्डही केलं आहे, तेही मी तुम्हाला दाखवते। तर आता आपण निघूया शॉपिंगसाठी, नाही तर परत लेट होईल। आणि हो, लेट्स सी आपल्याला काय काय शॉपिंग करायला भेटते आज, तर स्टे ट्यून्ड। हे पण जपानीज क्रीम चॉप्स चुरोज आहे। हाय, मस्त आहे ना? हा, खूप छान आहे। स्टेशनच्या इथे ना हे शॉप होतं आणि ह्यांच्याकडे ना व्हरायटी ऑफ सलाड्स होते आणि परत फलाफल, शिनेट्झेल हे सगळे प्रकार होते आणि त्यांनी एवढं सुंदर प्रेझेंट केलेलं ना। आणि ऑल्सो बर्गर्स, रॅप्स वगैरे तेही होते आणि स्वीटमध्ये तर एवढे डेलिकेसीज होते, इवन चुरोसुद्धा होते। आम्हाला क्रॉशेचं इथे एवढं सुंदर असं छोटंसं शॉप दिसलंय ना ऑन द वे, स्टेशनच्या आतमध्येच आहे। खूप सुंदर आहे, वाटतच नाही की आर्टिफिशियल फ्लावर्स आहेत। तर मी दाखवते तुम्हाला। आणि माझी बहीण पण क्रॉशेचं करते, तर तिला पण बघून खूप छान वाटणार आहे हा व्हिडिओ, तिच्यासाठी पण सरप्राईज असेल। हे किती मस्त आहे ना, आय लव्ह स्नॅक्स, नाईस। इथे किती क्यूट कपकेक्स आहेत, डोनट्स, मॅक्रॉन्स, चीज केक। हा जो एरिया आहे याला चायना टाउन असं म्हणतात आणि इथे बरेच असे चायनीज रेस्टॉरंट्स आहेत आणि तिथून आम्ही आता गेलेलो के मार्टला। हॅलो गाईज, तर आम्ही आलो आहोत सध्या ऑफिस वर्क्समध्ये। तर इथे ना बऱ्यापैकी इलेक्ट्रॉनिक वस्तू रिजनेबल रेट्समध्ये भेटतात। JBFI आणि ऑफिस वर्क्स हे दोन आहेत शॉप्स आम्हाला नोन। तर हार्ड डिस्क घ्यायची होती, तर म्हटलं बघूया आपण, आणि 2-3 आवडल्यात, तर त्याच्यातली एक घेतो आम्ही आता। आणि लेट झालंय खूप, 5 वाजत आले, दुकान बंद होत आलं, मग पटकन घेतो इथून आणि निघतो। WD ची हार्ड डिस्क घेतली आहे 4 TBची। चला आता इथून कुठे जायचं? घरी। आता घरी जातो आणि मग तिथून परत इव्हनिंगला आम्ही परत येऊ सिटीला। बाय, सी यू। घरी जाताना मस्त असा आम्ही स्ट्रीट परफॉर्मन्स बघितला आणि मग आम्ही गाईज तर झालेत आता 8:30 आणि आम्ही चाललो आहोत सिटीला। फायरवर्क्स वगैरे आहेत, तर म्हटलं ते पण बघूया आणि न्यू इयर तिथे सेलिब्रेट करूया। तर ट्रेन आहे 5 मिनिटात आणि लेट झाला आहे। हृदयचे बाबा घेऊन त्याला, मस्त असं ऊन दिसत असेल माझ्या मागे, तर 8:30 वाजलेत, तरी छान आहे आज वातावरण, नशीब पाऊस नाही आहे। तर चलो लेट्स गो, आता मला पळत जावं लागेल।
Are you Santa? Yes! Wow! तर आम्ही आता फ्लॅगस्टाफला जाणार आहे. तिथे अराउंड 9:30ला फायरवर्क्स आहेत, तर ते बघणार आहे आणि मग तिथून नंतर आम्ही डॉकलँडला जाऊ आणि मग तिथे 12 वाजता बघू. तर आता पूर्ण ट्रेन पॅक झाली एकदम आणि प्रत्येक स्टेशनला खूप सारी लोक येत आहेत. तर तुम्हाला मी आता तिकडे फ्लॅगस्टाफला गेल्यावरच भेटते. बाय बाय. बाय. आम्ही फ्लॅगस्टाफ गार्डनला आलो आहे आणि इथे प्रचंड गर्दी आहे. पूर्ण गार्डन पॅक आहे. लोक मस्तपैकी आपल्या खुर्च्या वगैरे चटया वगैरे टाकून बसलेत. तुम्हाला व्ह्यू देते. म्युझिक चालू आहे छानपैकी आणि आता 9:30ला होतील फायरवर्क्स, तर तेही तुम्हाला दाखवेल. त्याच्या आधी मी तुम्हाला गर्दी दाखवते. तर हे जे फायरवर्क्स होते ना, हे अराउंड 8 मिनिट्स होते इथे आणि पहिल्यांदा तरी हृदय थोडासा घाबरला, पण नंतर ना त्याने एन्जॉय केलं. Hi there, Mom. Why are we not walking on the road? आता आम्ही चाललो आहोत डॉकलँड्सला आणि इथे रस्ते बिस्ते सगळे बंदच आहेत वाटतं. हां, जाऊया. मला आता तिथे फायरवर्क असेल 12 वाजता, तर म्हटलं आपण तिथे जाऊया. आणि सगळे लोक पूर्ण रस्त्यावर चालत आहेत आणि ऑस्ट्रेलियात आल्यापासून मी पहिल्यांदा एवढी लोक ह्या टायमिंगला अशी बाहेर बघते. तर मस्त वाटतंय. मला खात्री आहे पुढे पण छानच असेल. तर या बघूया काय काय अजून वेगळं बघायला भेटतंय. डॉकलँड्सला वॉक करून जात होतो ना, तेव्हा हृदयला तिथे मी बोलली तसं मोकळी जागा दिसली एकदम आणि तो खूप हॅप्पी झाला आणि खूप एन्जॉय केलं त्याने आणि खूप खेळला तिथे. आणि सगळे लोक पण खूप कौतुकाने त्याच्याकडे बघत होती आणि ते असं सांताचा क्लोथ्स वेअर केलेले, तर तो खूप क्यूट दिसत होता. हृदयला खेळवत मस्तपैकी आम्ही चालतच डॉकलँड्सला गेलो. ॲज ट्रॅम्स वगैरे सगळे बंद होते कारण खूप लोक होती रस्त्यावरती आणि संध्याकाळी तेव्हा बंदच केलेले त्या लोकांनी सगळे. पण ट्रेनच्या सर्व्हिसेस त्या लोकांनी ॲक्च्युलीमध्ये वाढवलेल्या. आणि इथून आम्ही मग नंतर डॉकलँड्सला पोहोचल्यावरती तिथे बरेच फूड ऑप्शन्स होते. फूड ट्रक्स वगैरे खूप सारे होते आणि म्युझिक पण मस्त चाललेलं, तर छान वाटलं. इथे म्युझिकवर कसा डुलतोय बघा तो. आणि डॉकलँड्सला पोचल्यावर पण त्याने खूप मजा केली, खूप खेळला आणि खेळता खेळताना तिथे एक लहान मुलगा होता, तर तो त्याच्याशीही खेळला. आणि आजकाल ना याला लहान मुलं दिसली ना की हा स्वतःहून पळत जातो आणि मुलं दिसली की ह्याचा अर्थ हाच एकच घेतो की बाबा मला आता खेळायचं आणि ही लोक माझ्याबरोबर खेळणार आहेत. तर हो, त्याला आता खेळकर झाला आहे खूप हृदय.
गाईज तर हो आता आपण 2024 मध्ये एंटर केलेलं आहे आणि ऍक्च्युली आम्ही सर्वात आधी केलं असेल आय थिंक. थोड्या वेळात इंडियातही होईल आणि हा ब्लॉग तुमच्यापर्यंत थोडा लेट येईल. तर मस्त होता हे वर्ष. खूप असं अरे बापरे उठला कोणतरी. झोप लागलेली आम्हाला मगाशी फायरवर्क्सच्या वेळेस. आता उठलाय आणि छान गेलं हे वर्ष. आय होप तुम्हालाही छान गेलं असेल आणि पुढचं वर्षही सगळ्यांना छान जाऊ. तर असा होता आमचा हा छोटासा दिवस आणि बऱ्यापैकी कॅप्चर करायचा प्रयत्न केला आहे. होप तुम्हाला आवडला असेल आणि जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिली बरोबर नक्की शेअर करा. भेटूया तुम्हाला आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. बाय. वन्स अगेन हॅपी न्यू इयर. घरी जाताना ट्रेनला आम्हाला प्रचंड अशी गर्दी भेटली आणि आम्ही 3-4 ट्रेन सोडल्या आणि मग ट्रेन पकडली. तीही फुल पॅक्ड होती आणि आम्हाला अराउंड 2:30-3 वाजले घरी पोचायला.